22 बॅट्स आहेत याच्यामध्ये, म्हणजे बॅटचं एकदम भारी कलेक्शन आहे. ही बॅट आहे श्रेयस अय्यर. ओके. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहे आपल्या मित्राच्या घरी, राजभवन इथे. त्यांच्याकडे गणपती असतो 7 दिवसाचा. सो आपण ते कवर करायला आलो आहे. स्पेशल इन्व्हिटेशन होतं आपल्यासाठी. सो आलो आहे आता. मित्र आपला आतमध्ये आहे, जाऊया भेटूया त्याला. आम्ही स्कूल फ्रेंड्स एकदम खास एकत्र. सो जाऊया, त्याचं घर पण एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवतो. आणि एक व्हिडिओच्या एंडला अनाउन्समेंट असेल, ती सुद्धा तुम्ही नक्की बघायला विसरू नका आणि ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. सो आता आपण जाऊया आतमध्ये, बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या मित्राला भेटूया. सो आता आपण चाललो आहे आतमध्ये, घरात एंटर करतोय. आपला मित्र दिव्यांक इकडे मस्त. हो हो. सो तुम्हाला गणपती पण दाखवतो मी. मस्त सुंदर मूर्ती आहे. डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता, फुलांचा आर्टिफिशियल फुलं लावलेत. साईडला खांब आहेत, खाली मस्त असं नैवेद्याचं वगैरे ताट ठेवतात. इकडे आरतीची थाळी आहे आणि आपला गणपती बाप्पा इकडे विराजमान आहे. सो आता बघूया आपण, देवाचं दर्शन घेऊया आणि आता भेटूया थोड्या वेळ. आता आपलं दर्शन वगैरे झालंय. नाश्त्यासाठी इकडे थंडा आणि आपल्या चिवडा आणि समोसा दिलाय. बघितलं असेल खूप मोठ्या आणि चांगल्या ट्रॉफीज आहेत. इकडे टाइम क्रिकेट शील्ड तुम्ही बघू शकता. श्रीराज घरत बेस्ट बॅट्समनची जी ट्रॉफी आहे, नवी मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब ए त्यांच्याकडून भेटली. परत मुंबई क्रिकेट असोसिएशनची सुद्धा ट्रॉफी आहे, तुम्ही बघू शकता. श्रीराज घरत. परत अजून खूप सारे टुर्नामेंटच्या ट्रॉफीज आहेत, बॅट्समॅनच्या ट्रॉफीज आहेत, सिरीजच्या ट्रॉफीज आहेत, मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहेत. आणि दिव्यांक, नवी मुंबई प्रीमियर लीगला दादा हायेस्ट प्लेअर होता ना सोल्ड झालेला. कितीला 48 लॅक्सला सोल्ड झालेला दादा. सगळ्यात हायेस्ट बीड लागली त्याच्यावरती. दादा वरती आहे, तो येऊ नाही शकत आहे. कॅमेरा शाळा दादा कुठल्या लेवलपर्यंत खेळला क्रिकेट? आपला म्हणजे बोलायला गेलं तर स्टेट खेळला आहे. स्टेट खेळला, नंतर MC खेळला. MC नंतर मग आपला काय बोलतो आपण कुचबिहार पण खेळला आहे. नंतर पॉंडिचेरीकडनं खेळला. आणि मध्ये त्यांनी झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट आय गेस काहीतरी डबल सेंचुरी मारली होती ना. 248 नॉट आउट. ओके. तर नक्कीच दादा पण खूप मोठा क्रिकेटर आहे. दिव्यांग पण चांगलं क्रिकेट खेळतोय, डिस्ट्रिक्टपर्यंत खेळून आलाय, तालुका. सो आता आपण दिव्यांगसोबत आजचा टाईम स्पेंड केला. सो आता दिव्यांगसोबत थोडा वेळ अजून टाईम स्पेंड करूया आणि आता भेटूया थोड्या वेळाने. मी तुम्हाला बोललेलो, मी तुम्हाला होम टूर करून दाखवतो. सो हा आपला देवारा आहे गणपतीचा. इकडे आपले देव आहेत, गणपती बाप्पा पण तुम्ही बघू शकता. फुलांनी सजवलंय मस्त देवारा, सगळी ओरिजिनल फुलं आहेत. आणि इकडे दिव्यांग ॲक्रेलिकचा आहे ना? ॲक्रेलिकचा मस्त इकडे देवारा बनवलाय. मस्त रूम आहे छोटीशीच. फक्त हा खाली आहे ना, हा मार्बल आहे, इटालियन मार्बल. ओके. तो वेगळ्या स्कूल टाईपचा आहे, पण मला पण माहिती नाही, पण तो मार्बल आहे एवढा. ओके. तर आता चाललोय वरती. इकडे मस्त एक असा फोटो काढण्यासाठी मस्त स्पॉट सुद्धा आहे. इकडे आलोय आता वरती. थोडीशी लहान पोरे ती जाम मस्ती करतायत. इकडे पण मस्त वरती हॉल आहे, पद्धतशीर एकदम बसायला.
मस्त व्ह्यू येतो इकडे संध्याकाळचा. इकडे मागे शेती आहे थोडीशी, इकडे पण शेती आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त एक छोटासा असा फार्म व्ह्यू आहे खिडकीतून. तिकडे मागे तुम्ही नीट बघू शकता. तिकडे आम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस करायचो, म्हणजे आता पण करतो. सध्या पाऊस आहे म्हणून बंद केले शेवाळी झाल्या कारणाने. आता इकडे आलो आहे आतमध्ये. इकडे डायनिंग टेबल आहे, हॉल आहे, मस्त पंखे झुंबर सगळं मस्त आहे. आणि आता अजून काय दिव्यांग? हा पप्पा मम्मीचा रूम आहे. ओके, हा काका काकींचा रूम आहे आपल्या. सो ही रूम, इकडे आपले काका काकी असतात. आणि दिव्यांग तुझा रूम खाली आहे का? ओके, तो पण आपण बघूया. इकडे मस्त गणपती बाप्पाची फ्रेम आहे, मस्त पेंटिंग केले गणपती बाप्पाची. आणि इकडे एक गेस्ट रूम आहे. इकडे स्टोर रूमच बोलू शकता, गेस्ट रूम आहे, स्टोर रूम आहे. इकडे सगळ्या आपल्या भाईच्या बॅट्स आहेत, दादाच्या पण बॅट्स आहेत. दादाच्या पण आहेत ना? ही माझी आहे, ही माझी आहे, खालची एक माझी आहे, बाकी सगळे दादाचे. बाकी सगळ्या नाही बोललं सर किती 8-10 बॅट आहेत का जास्त? 20-30 असतील. 20-22 बॅट्स आहेत याच्यामध्ये. म्हणजे बॅटचं एकदम भारी कलेक्शन आहे. आतमध्ये किट बॅग्स आहेत 2. आणि इथून आपण बाहेर पडलो गॅलरी मधून तर एकदम मस्त असा व्ह्यू येतोय. तर दिव्यांग इकडे संध्याकाळी कसं वाटतं बाहेर बसल्यावरती? मच्छर जातो. आणि व्ह्यू वगैरे? व्ह्यू तर चांगला आहे रे, म्हणजे फक्त मच्छरांचा प्रॉब्लेम आहे. आणि इथून तू बघायला गेलास ना, ही जी माउंटेन आहे इकडे, त्याच्या जस्ट पाठी ONGCची अख्खी कंपनी आहे, मेन गेट आहे अख्खा. ओके, म्हणजे त्या झाडामुळे आपल्याला दिसत नाही आहे, तर तिकडे मागे अख्खी कंपनी आहे. सो जाऊया आता आपण अजून एक्सप्लोर करूया. इकडे अजून सुद्धा क्रिकेटचं सामान आहे. CAची बॅट आहे, श्रेयस अय्यरची. ओके, श्रेयस अय्यरची बॅट आहे. ती फ्लायर लिहिलेला आहे, दिसू पण शकता आपल्याला, स्पॉन्सर्ड आहे. ओके, तरी श्रेयस अय्यरची बॅट सुद्धा बघू शकता. मागे हेल्मेट आणि हे सगळे शूज. दादा स्निकर आहे वाटतंय पक्का. तर इकडे स्निकर्सचे बॉक्स सुद्धा आहेत, क्रिकेटचे बॉक्स सुद्धा आहेत, शूजचे. ते पण आपण बघितलंय. काच आहे इकडे. गाईज जर लुक आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा दिसतोय ते सुद्धा कमेंट करा आणि ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. आता जाऊया आपण खाली आणि अजून एक्सप्लोर करूया. हो, हा आहे आपला स्टडी रूम दिव्यांगचा. इकडे त्यांनी बसून अभ्यास केला 10वीचा. 10वीला किती भेटले? 85 भेटले 10वीला. कॉंग्रॅच्युलेशन्स. इकडे स्टडी करतो तो. इकडे पण मस्त व्ह्यू येतो बाहेरून. इकडे सगळे त्याचे बुक्स आहेत. नीट देतोयस? नाही ना जी खरं. सो त्याचे सुद्धा बुक्स आहेत, सायन्सचे सुद्धा बुक्स आहेत. आता अजून काय करायचं आपण? आता काय बाहेर जाऊया. ठीक आहे. दिव्यांग स्पेशल म्हणजे मी बोललेलो जसं ब्लॉगच्या एंडिंगला एक आपली अनाउन्समेंट असेल, तर ती अनाउन्समेंट आपल्या कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसबद्दल आहे, बरोबर? राईट. हां बरोबर. तर मग आपलं कन्स्ट्रक्शनचं नाव काय आहे? आनंद कन्स्ट्रक्शन, MS आनंद कन्स्ट्रक्शन. ओके, तर आणि आपलं ऑफिस कुठे आहे? हा, आपल्या घराला अटॅचच आहे आपलं ऑफिस. म्हणजे ॲड्रेस काय? हाऊस नंबर 307, राजभवन, नागाव रोड, ONGCचा मेन गेट. ओके, म्हणजे जो पिरवाडला जाताना रस्ता आहे तिथून जवळ आहे आपल्याकडे. तर ऑफिसचा ॲड्रेस मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि बाकी दिव्यांग अजून काय सांगायचं कन्स्ट्रक्शनबद्दल? आपलं कन्स्ट्रक्शन एक विश्वासाचं कन्स्ट्रक्शन आहे. आपले जेवढे पण आपले बिल्डिंग्स आणि किंवा प्रोजेक्ट्स असतात एकदम सुपर्ब असतात. आपण कधी आमच्या सॅम्पल फ्लॅट बघायला येऊ शकता, तुम्हाला मजा येईल. मग ते कुठे असतील आपले सॅम्पल फ्लॅट्स? आपले इथून नाक्यावरती. ओके, वडापाव वगैरे जे स्टॉल्स आहेत घुसपाड्यावर नवीन एक बिल्डिंग झाले. ओके, ती. तर म्हणजे जर आपली फॅमिली किंवा कोण आपलं फॅमिली मेंबर आलं आपल्या ऑफिसमध्ये तर तिकडून ते डायरेक्ट करू शकतो तुम्हाला. आणि जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स ते आपण तुझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवू. ओके, म्हणजे तुम्हाला इन्फो दे, मी सगळी ॲड करतो. चालेल. तर मग चल, थँक्यू. आपली होम टूर वगैरे दिलीस, आपल्याला घरी बोलवलंस, इन्व्हाइट केलंस, थँक्यू सो मच. आणि एक फॅमिलीला काय आपल्या तुझा संदेश देशील? की हा जो सण आहे याला आनंदात साजरा करा, जास्त मजा करा, कारण आमच्यासारख्या माणसांना आजकाल सुट्ट्या नसतात. आम्हाला कॉलेज करायला लागतो. फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा.
सो चल थँक्यू दिव्यांक इन्व्हाइट केल्याबद्दल. आता आपण भेटूया परत एकदा, जमलं तर परत येऊया ब्लॉग काढण्यासाठी, नाहीतर मग आता डायरेक्ट कधी भेटलो आपली मुलाखत झाली तर तेव्हा भेटूया. ओके चल थँक्यू. खूप दिवसांनी भेटलोय. तब्येत वगैरे कशी आहे? आणि आज काय मग स्पेशल जेवायला मेन्यू? जेवायला मेनू पनीर चिली, मेथीची भाजी, चवळीची भाजी, डाळ तडका, भाकरी, वरण भात. बापरे खूप मोठा मेन्यू आहे. तू जेवायला थांब. हो नक्कीच. जे मस्त आता काकी भाकरे बनवत आहेत. नेक्स्ट टाइम कधीतरी येईन नक्की काकी जेवायला, सध्या घाई आहे. चला थँक्यू. चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. जर तुम्हाला आजचा होम टूर आणि आपल्या बाप्पाचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि आपले आधीचे ब्लॉगसुद्धा चेक करायला विसरू नका. तर चला बाय.